एकलिंगची काय म्हणता उमर खान? सरदार दिलेर खानाने आमच्या आणि शिवाजी भोसलेच्या मुलाखतीबद्दल नापसंती दर्शवली. हा राजा, पुरंदरच्या समोरातून पहाटे छावणीत येतात त्यांनी तहाची चांद निशाणी उभारलेली पाहिली. दरबारी थाटाचे आनंदी पोशाख करून रस्ती मिरवणारे लढवई त्यांच्या दृष्टीत पडले. भरजरी झुलींनी आणि अलंकाराने मडवलेले हत्ती घोडे त्यांनी निहाळले आणि शिवाजीची आणि आपल्या मुलाखतीचा हा थाट छावणीत चालू आहे चौकशी अगदी कळताच त्यांना मात्र खेद झाला. खेद? खेद कशाबद्दल? शरणागत शिवाजीच्या अर्जीप्रमाणे आम्ही त्याची मुलाखत मुखर करणार आहोत हे काय दिलेर खान जाणत नव्हते? पुरेपूर जाणत होते. मग पण शिवाजीची आपली मुलाखत आजच होणार हे ते जाणत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी त्यांची नापसंती दर्शवण्यासाठी भरधाव घोड्यावरून मला इथं धाडलं आहे. मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी भोसलेची भेट म्हणजे सोन्याचा दिवस उगवला असं आम्ही समजलो. भगवान एकलिंगजींची पूजा आटपून मुलाखतीसाठी आम्ही या शामियान्यातही दाखल झालो. मुलाखतीची तेजोबलियांकित घडी जवळ आली. हर्षभरानं विजयानंदाची गाणी गाऊन शूर शिपायांनी छावणी दुमदुमून सोडली. आता सूर्योदय होईल आणि शिवाजी भोसले या जयसिंगाच्या चरणाशी तहा करिता दाती तृणधरून दाखल होईल अशा वक्ती सरदार दिलेर खानाने नापसंती दर्शवावी. राजाजी, शहनशाह आलमगीर बादशाहांचे थोर राजपूत सरदार आपण. दिल्लीच्या बादशाहीत मुसलमान अमीरालाही मिळवता आला नाही अशा शहाजाद्यांच्या तोलाचा मान हिंदू असून आपण मिळवला असे सिकंदर आपण. सहज संभाषण करून जाता आपल्या डोळ्याला डोळा दिला तर भल्याभल्यांच्याही जिभेचा गोंधळ उडावा असा आपला रुबाब. आपल्या पुढे या उमर खानाला काय चटपटपंची करावी? तरी पण या मोहिमेतले प्रमुख जोडीदार दिलेर खान यांच्या हुकमतीतला एक अंमलदार आहे नात्यानं मला त्यांच्या पडछायेप्रमाणे हालचाल ठेवलीच पाहिजे. दिलेर खान साहेबांची मर्जी इतकीच की आपल्या तोफांच्या हल्ल्यात फेर हल्ल्यानं मराठा पुरता गांगरलाय. पहाडी पुरंदरच्या तटबंदी बरोबरच मुरार बाजीसारख्या झुंजार लढवया गारद होऊन मावळ्यात हाहाकार उडालाय. तेव्हा किंचित काल असाच मराठ्यांच्या घरादारावर अंगार शिलगट ठेवला तर हा म्हणता कामगीर शिवाजीला साखळ दांडाला गिरफ्तार करून बादशांच्या मुद्र्याला आपल्याला मोठ्या डौलानं जाता येईल. पण या उपरही राजा जयसिंग आणि शिवाजीला तहानं थोरपणा दिला तर बादशाही सल्तनतीत हिंदू मिळाला असा त्यांच्या नामुष्कीचा डंका पिटला जाईल. स्वतःची कीर्ती सांभाळायला हा वृद्ध मिर्झा खंबीर आहे. बच्चाल बदनियत म्हणून दुनियेनं आमच्याकडे बोट दाखवावी इतकी चाकरीची लाज आम्ही कोळून प्यायलो नाही. आणि मुख्य म्हणजे आमच्या कीर्तीचा तोल दुसऱ्यांनी सांभाळायची आवश्यकता नाही. आपल्या कीर्तीचा तोल सांभाळण्यासाठी नव्हे तर या लढाईचे प्रमुख जोडीदार दिलेर खान यांना स्वतःच्या अपकीर्तीचा तोल सांभाळायचा आहे. सरदार दिलेर खानाने आमच्या आणि शिवाजी भोसलेच्या मुलाखतीच्या तहकुबीचा तट्टू इतक्या उशिरा सैराट सोडला आहे की वराती मागून घोडा अशी अवस्था होऊन आमच्या बुद्धीचा मात्र पुरता गोंधळ उडाला आहे. आमची मुलाखत त्यांना नामंजूर होती तर अव्वल पासून त्यांनी तशी नापसंती दर्शवायची होती. आम्ही वचनाचे सच्चे आहोत आणि मुलाखतीच्या वचनानं शिवाजीशी बांधले गेले आहोत. अशा वक्ती सरदार दिलेर खानांच्या नामर्जीनं शिवाजी भोसलेशी ठरलेली मुलाखत टाळणं म्हणजे वचनभंगाचं पाप पत्करून शिवाजीचा अपमान करण्यासारखं आहे. आणि शत्रूचाही वचनभंगानं अपमान करणं हे या वृद्ध मिर्झाचं प्रेत नाही. खुदाया, मग काय शिवाजी सारख्याचा मान सांभाळण्यासाठी दिलेर खानासारख्या उमरावाचा आपण अपमान करणार? खामोश! असे बेजबाब बनवू नका. सरदार दिलेर खान हे आमच्या तोडीचे उमराव. मराठ्यांना जेर करून सह्याद्रीच्या माथ्यावर तहत दर्यापर्यंत बादशाही चांद निशाण उभारण्यासाठी औरंगजेबाने पाठवलेले ते आमचे जोडीदार. अमीर उमरावांचा अपमान करून शत्रूला मान देण्या इतकी या वृद्ध मिर्झाची बुद्धी अराजनिष्ठ नाही. पण शिवाजी भोसलेला आमच्याकडून मुलाखतीचा शब्द गेला आहे. आमचा शब्द म्हणजे खुद्द आलमगीर बादशाहांच्या मुखत्याराचा तो शब्द. अर्थात बादशाही मुखत्याराच्या शब्दाचा भंग होणं हे बादशाहांनाच लांछनास्पद आहे.
चोराला दिलेल्या वचनाचा भंग करण्यात बादशाह लांछन मानू लागले. रात बेरात अंधेऱ्यातून जनान खाण्यात शिरून बेसावत शाहिस्ते खानावर शमशेर चालवणाऱ्या चोराला बेसावत बादशाही मुलखावर छापे घालून रयत लुटणाऱ्या लुटारूला दिलेल्या वचनाचा भंग करण्यात बादशाह लांछन मानू लागले. जिंकलेल्या लोकांना दिलेला शब्द जिंकणारे पाप मानू लागले तर जिंकलेल्यांना जिथं लोकांवर राज्य चालवणं मुश्किल होईल. मग काय, जिंकलेल्यांना खोटी वचनं देऊन त्यांची गांजणूक केल्याला जेत्यांची राज्य यावश्चंद टिकाव धरतील असं तुम्ही मानता? खोट्या वचनाने जिंकलेल्यांची फसगत करण्यापेक्षा सचोटीच्या शब्दानं त्यांची मन जिंकण्यातच जेत्यांच्या राज्यांना अधिक खंबीरी येण्याचा संभव असतो. पण सचोटी राखून काफीर शिवाजीचं मन जिंकण्याच्या खटाटोपात बादशाही उमरावाचा आपण अपमान करणार त्याची काय वाट? वचनाचा सच्चेपणा राखून आम्हाला मुघल बादशाहीची इमान इतबारे चाकरी करायची आहे. पण आमची कोणतीही कसूर नसताना सरदार दिलेर खानाला गैरइन्साफ नाराजी धरायची असेल तर ती खुशाल धरोत. आम्हास त्याचा डर नाही. पण कुणाच्याही मूळवती खातीर आम्ही इन्साफ सोडणार नाही. एकदा दुश्मनदारी जुंपल्यावर इन्साफ बेइन्साफीची मातब्बरी किती मानायची हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. पण बादशाहांनी या मोहिमेची खुलामुक्तरी आपल्याला बहाल केली आहे त्या अर्थी आपल्या लहरी पुढे त्यांची मर्जी नामर्जी गुंडावूनच ठेवावी लागणार. आणि या उपरही मिर्झा राजांना दहच करणं असेल तर आणि या उपरही मिर्झा राजांना दहच करणं असेल तर त्यांनी तो खुशाल करावा. केली आहे असल्या सवालांचा जबाब संशयीनं जीव खता करून किंवा खिदमतदाराकडून गचांडी मारून तुम्हाला मिळाला असता. पण तुमचं नशीब समजा की आज आमच्या आणि शिवाजी भोसलेच्या मुलाखतीच्या शुभ प्रसंगी तुम्हाला ही असली गरळ ओकण्याची बुद्धी झाली. कोण आहे तैनातदार? या बेमुरत खोराला फौरन पहरावा हे कहा आणि जल्दीनं घोडा फेकून सरदार दिलेर खानाला सांगा की शिवाजी भोसलेशी ठरलेली मुलाखत आता रद्द करणं हे गैरशिस्त आहे. तसं शिवाजी या ठिकाणी मुलाखतीसाठी दाखल होईल तेव्हा जातीनं तुम्ही किंवा तुमच्या तर्फे जे कोणी अमीर मुलाखतीला उपस्थित राहणार असतील तर त्यांना तात्काळ धाडा. पण धाडाल ते अमीर जातीवंत हिंदू किंवा जातीवंत मुसलमान असावेत. या उमरखानासारखा बादशाहांच्या बहाल मर्जीनं चढेल झालेला एखादा बाडगा असावा. शिवाजी भोसले मुलाखतीला दाखल होत आहे. अशा जमावाला छावणी देण्याची त्यांना बंदी केली असून मिर्झा राजांच्या सल्ल्यावर हुकूम आम्ही वागायला तयार आहोत असं भोसले म्हणतात. शरणागताला असं विजयी वीराप्रमाणे आम्ही निर्वत आमच्या मुलाखतीला हरगिज हजर राहू देणार नाही. त्यांना एकदम जाऊन बजावा की ठरल्या भर हुकूम फक्त 5 जवानांनिशी तुम्हाला इथे आलं पाहिजे. तेही पायी आलं पाहिजे. बिन हत्यार निशस्त्र आलं पाहिजे. तसंच उभय बाजूस वर्दळीवर येऊन भाणामारीचा वक्त गुजरल्यास छावणी गाफील राहता कामा नये. घोड्यावर मांड ठेवून सज्ज राहण्याबद्दल रिसालदारांना इशारा द्या. झंझावातानं दर्या तुफान उसळावा. मेघांच्या गडगडाटानं धरणीला हादरा बसावा अशी मनाची अवस्था होते. बचपणी लढवई याचं बाळकडू प्यायल्या घडीपासून तो तहत या केसांच्या शुभ्र अंबाड्या होईपर्यंतची हया लढाया रक्तपात दंगली तहनामे या अशा घडामोडीत आम्ही वेचली. पण आजच्या प्रमाणे भांबवून जाण्याचं वक्त आजच आम्हाला अनुभवास येत आहे.
माणसाला लहान असावं असं कधी वाटलं असेल तर ते ह्या अशा वक्ती मोठेपणाच्या पाठीशी काय संकट परंपरा सदा चिकटलेली असायची. मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी भोसलेची भेट, आमच्या भेटीची वर्णन सुवर्ण मंडित अक्षराने भावी बखरकार लिहून ठेवतीलच. सोन्याचा दिवस उगवला अशी बळीच प्रसन्न मुद्रा करून मी इतका वेळ बडबड केली खरी, पण क्षणमात्र दृष्टी अंतर्मुख झाली की हृदयात खोलवर कुठेतरी हिंदू विरुद्ध हिंदू, हिंदू विरुद्ध हिंदू असा गोंगाट सुरू आहे असा भास होतो. मी एक बादशाही नोकर आहे. मुसलमानांच्या मिठानं माझ्या या वृद्ध शरीराचं पोषण झालं आहे. अशा तरंगाने इमानदारी मनाला एका बाजूला डांबून धरते, तर दुसऱ्या बाजूला परधर्मियांसाठी स्वधर्मियांच्याच घरादारांवर वारे शिवाजी, खरा मुत्सद्दी, खरा तेजस्वी, खरा रुबाबदार, खरा क्षत्रिय कुलावतंस पुरुष शोभतोस बेटा. या वृद्ध रजपूत वीराची दृष्ट पडायची दृष्ट. शहनशाह आलमगीर बादशाहांचा प्रतिनिधी हा मिर्झा राजा जयसिंग या शिवाजी भोसल्यांचं स्वागत करतो आहे. राजे, आता हे स्वागताचा ढोक कशाला? नाथ मारून पाया पडल्याप्रमाणे, तवशा करून कुंकर घातल्याप्रमाणे, जखमेत नीट होतल्याप्रमाणे वरपांगी स्वागत करून वेदनांचे गड का आणता आणखी आमच्या मनाला? या जयसिंगाच्या जिभेनं उच्चारलेल्या बोलांना बरपांगी ठोंग असं तोंडावर बजावणारा धाडसी आजच आम्ही प्रथम पाहिला. शिवाजी राजे वीरांच्या दर्शनानं वीर हर्षभरीत होत असतात. तुमच्या स्वागतार्थ आमच्या जिभेनं सहजी उधळलेले बोल म्हणजे तुमच्या दर्शनानं हर्षभरीत झालेल्या या वृद्ध राजपूत वीराच्या अंतःकरणाचा तो वीर झणत्कार होता. या वीराच्या वीर भावनांचा असा अपमान शतकानुशतक पारतम्यात खितपत पडल्यामुळे राज्यकर्त्यांनी बहादूर, शमशेर बहादूर अशा किताबतींनी माथी ठेचल्यामुळे वीरवृत्ती कशाला म्हणावं हेच मतीला उमगेन असं झालं आहे. माझ्याच मातृभूमीच्या औरावर यवन बादशहांची सत्ता अधिकाधिक प्रस्थापित करण्याची बहादुरी गाजवली म्हणजे वीरवृत्ती म्हणावी का? हीर धडा वेगळं झाल्यावरही रक्तबंबाळ धडानं लढत राहिलेल्या माझ्या मुरारबाजीचे तुकडे तुकडे केले. आम्हा हिंदूंच्याच घरावर राजे म्हणविणाऱ्या रजपुतांनी तोफांचे अग्निवर्षाव केले म्हणजे वीरवृत्ती म्हणावी का? पुत्रतुल्य अशा माझ्यासारख्या पालखी पदस्थ शिवाजीचा कोलबारा करून त्याला निशस्त्र बनवला. शरणागत म्हणून स्वतःच्या पायाशी असा पायी रखडत आणला म्हणजे वीरवृत्ती म्हणावी का? राजाजी, हीच निष्ठुरता विधर्मी अशा एखाद्या यमनाच्या नियंत्रणानं घडली असती तर आमच्या मनाला यत्किंचितही विषाद वाटला नसता. पण मिर्झा राजे म्हणून ज्यांच्या नावाचा त्रिभुवनात डंका गरजतो आहे अशा थोर हिंदू पुरुषाच्या अंतःकरणाची ही अशी विपरीत घडण पाहिली म्हणजे अंतःकरणाचा कोडमारा होतो. भोसले, कहिवरल्या कंठानं मनी भावनांचे कड आणून आम्ही बादशाही नोकरदार म्हणजे आपल्या स्वतंत्र प्रेमी लेकरा बाळांच्या मान कापणारे मांग आहोत असा भास उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू नका. दरबारी इज्जती बेइज्जती खातीर आम्हा बादशाही नोकरदारांना कधी कधी स्वजनांशीही निष्ठुरता धारण करावी लागत असली तरी पुरेसे पंख न फुटलेल्या पाखरांच्या पिल्लांना उंच घरट्यातून धरणीवर कोसळताना पाहून पाखरांचे प्राण कासावे स्वभावेत तशी काही प्रसंगी आमच्या मनाची अवस्था होत असते. आणि मायेची हिरकणी हाती कसाबाजी करणे अशी ही विरोधी अवस्था पुण्या कामाची. माथ्यावर विजेचा अग्निलोळ कोसळून पडत असता काय उपयोग पाण्यानं डबडबलेल्या मेघांचा? तरी पुन्हा पुन्हा वेदनांचे कड येऊन भीष्म द्रोणादिकांसारख्या तुम्हा वडिलांचा अपमान करणारी दुरोत्तर आमच्या मुखातून बाहेर पडतात. समजतं आम्हाला आपण काय करू? अंतरंगाला धडाधड पेट घेतल्यावर मौन धारण कसं करू? राजाजी, वैर्यांचा सेनापती म्हणून असा बादशाही किताबतींनी विभूषित होऊन न येता पारतंत्र्याच्या शृंखला खळखळा तोडून टाकणारा एक राजपूत वीर म्हणून या महाराष्ट्रात आला असताच एक स्वतंत्र
स्वतंत्र हिंदू सेनानी म्हणून ह्या सह्याद्रीत आपला घोडा फेकला असतास तर तुझ्या घोड्यांच्या टापांखाली ह्या शिवाजीनं आपल्या हृदयाचा गालिचा अंथरला असता. मोगल बादशहांचा सरदार म्हणून आल्यामुळे आपल्या विटंबनेला पात्र झालो असंच ना. शिवाजी राजे दिवसणीनं भुजंगाला स्वाभिमानाचा फणा उभारायला लावून गारुडी जसा त्याला पुंगीवर डोलावतो तशीच आपण आपल्या या भावनामय वाक्चातुर्यानं या वृद्धाची किंचित काळ अवस्था केली. पण हिमालयापासून संपूर्ण हिंदुस्थानभर पसरलेल्या औरंगजेब बादशाहांच्या प्रचंड बलाचा देखावा दृष्टी पुढे उभा राहिला की तुमचे हे भावनामय शब्द गारुड मंत्र घातल्याप्रमाणे नाहीसे होतात. आणि अजूनही हिंदूंच्या पारतंत्र्याचा काळ संपला नाही असं विचारवंत मतीला अधिक अधिक वाटू लागतं. शिवाजी राजे चंद्र आणि सूर्य एकाच वेळी प्रकाशू शकत नाहीत. वृक्षाखाली वृक्ष वाढ धरू शकत नाही. हाच न्याय राजसत्तेलाही लागू पडतो हे ध्यानी घ्या. आणि बादशाहांच्या कृपेला पात्र होण्याचा प्रयत्न करून आपलं चारित्र्य सार्थकी लावा. अरे अरे सर्वच फुलं प्रभुपदी पावन होण्याकरता उमलत नाहीत हेच खरं. सद्गुण सदा सत्कारी लागत नाहीत हेच खरं. परमेश्वरा स्वजनांच्याच उपयोगी पडत नसतील तर अशा चारित्र्यवान पुरुषांना जन्माला तरी कशाला घालतोस. माझ्याच मातृभूमीत बादशहांच्या कृपेला पात्र होण्याचा प्रयत्न करून चारित्र्य सार्थकी लावा. काळाबरोबर माणसाची मतीही फिरत असते का. पृथ्वीराजांसारखे पराक्रमी पुरुष ज्या जातीत निपजले स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या हातांनी आपल्या बायका मुलांच्या कत्तली करून स्वातंत्र्य सम्राट उडी टाकणारे वीर ज्या स्वाभिमानी राजपूत जातीत निपजले त्याच जातीचं नाव सांगणारा हा थोर पुरुष शिवाजीला गुलामगिरीचा उपदेश करतोय. भोसले पराक्रमी पूर्वजांचे दाखले देऊन आमचा नाहक उपहास करू नका. पृथ्वीराजांसारख्या पराक्रमी पुरुषांचे दाखले देऊन आम्हाला हीन लेखू जाल तर पृथ्वीराजांनाही प्रपितामह शोभतील असे भीष्म द्रोणादिकांचे दाखले देऊन आम्हालाही आमच्या चारित्र्यावर इमानदारीचा उजाला मारता येईल. भीष्म द्रोणादिकांचे दाखले कशाला देता. कौरव पांडवांच्या युद्धात मिठाच्या मिंधेपणानं भीष्म द्रोणादिकांना जरी अनीतिमान कौरवांचा पक्ष धारण करावा लागला तरीही तो बंधू बंधूंचा अर्थात हिंदू हिंदूंचा लढा होता. साखरीच्या तुकड्या करता वैर्याच्या उंबरठ्यावरून आपल्या जात भाईच्या अंगावर घुंकणाऱ्या श्वानाची वृत्ती त्यांनी खास पत्करली नव्हती. काय या जयसिंगला चाकरी पेशा म्हणजे श्वानाची वृत्ती आहे. ही असली दुरुत्तर ऐकवण्याकरता का आपण या मोगल छावणीत दाखल झाला नाही. मग मिर्झा राजे जयसिंगजी बुद्धीनं बृहस्पती आणि पराक्रमानं सिंह शोभे अशा या थोर हिंदू राजानं स्वतःला चाकरीनं वैर्याला विकून घेऊन स्वकीयांच्याच गळ्याला गुलामगिरीचा ताक लावण्याचं पातक आणखी पत्करू नये म्हणून ही असली नातवांना आजोबाला शहाणपण शिकवण्यासारखी उपराटी विनंती आम्हाला नको आहे. जळात राहून माशाशी वैर पत्करण्याचा पोरकटपणा या वृद्धापकाली आम्हाला परवडणारा नाही. मग काय या शिवाजीचा सत्यनाश करून लवळाचं साधन जोडणं आपल्याला परवडेल. अलबत्त अलबत्त परवडेल. आणि मिर्झा राजांना तुझा सत्यानाश करवत नसेल तर तुझ्या घरादाराची राख रांगोळ उडवायची बादल गाजवून सूड उगवायला हा उमर खान इथं मौजूद आहे. उमर खान सुडाच्या कुंकुमीनं पिसाळलेला हा कोण उमर खान. कोण उमर खान. इतक्यात पेछान भुललास. दुनियेच्या डोळ्यात धर्मरक्षणाच्या जादूची धूळ फेकून स्वतःची बळेजावी गाजवणाऱ्या जादूगारा नीट आठवण करून या चेहरेपट्टीची पैछान लागते का पहा. ओंकार नावाच्या ब्राह्मणाच्या मुलीची वागेश्वरीच्या आगळीत केल्याच्या आरोपावरून ज्याच्या पाठीची चामडी लोळवलीस मुघलांना फितूर म्हणून अंधार कोठडीची ज्याला शिक्षा फरमावली होती तोच तू. होय तोच कोठडीतून फरारी झालेला वागीश्वरी नावाच्या ब्राह्मण मुलीला मोगलांकडे पळवणारा उमाजी. होय तोच मी तुझा हाड वाहिली. तेव्हाचा उमाजी आणि आता उमाजीचा उमरखान झालेला नेबट हिंदूंचा कडवा मुसलमान बनलेला तुझा दावेदार सुडासाठी इथं खडा मौजूद आहे. सात गंगेची लाट सोडणाऱ्या बदफैली मोकळा आपल्या वाचा जिभेचा हार शिंगार एकदम बंद कर. सरळगत झाले म्हणून राजाने मानापान काही विकलेला नाही.
सूर्यावर थुंकण्याचा असा निर्लज्ज प्रयत्न आणखी करत राहशील तर हा फर्जन तुझ्या छातीचं फुलवतो जोडायचं राहणार नाही. हत्तीवर थुंकणाऱ्या कुत्र्याची कशाला पर्वा करतात? जिथं म्हणून आपण जेत्यांच्या दारी तिष्ठत उभे आहोत. जिंकलेल्या हिंदूंची जी काही विडंबना करायचा शिरस्ता असेल त्यावर हुकूम बागायला मिर्झाराजे मुक्त्यार आहे. भोसले, नाहक अशा खवसट शब्दांचे डंख मारून माथाचा अंगार उडवू नका. आमच्या फूस लावणीवरून काही ह्या पिशाच्यानं असं इथे थैमान मांडलं आहे. उमर खान तैनात दराकडून गचांडी देऊन घडीही लुटली नाही. तोच फिरून असा निर्लज्जपणा करत इथं दाखल होण्याचं कारण? राजाजी, आपण मिर्झा राजे आहात म्हणून का अशा मुक्ता फळाने उधळलेली आमची बेइज्जत आम्ही सहन करायची? नाराजी असेल तर इथं ढुंकूनही बघायला उमर खान येणार नाही. आणि गचांडी खाल्ल्यावरही दाखल झालोय तो गचांडी खाणारा म्हणून नाही तर दिलेर खान साहेबांचा मुक्त्यार म्हणून दाखल झालोय. काय? आमची नाराजी कळल्यावरही अखेर बाडग्यालाच त्यांनी दहा करिता धाडला. दिलेर खान साहेबांची मर्जी नसताना शिवाजीची मुलाखत आपण जशी मुकरर केली तशी दिलेर खानाने उमर खानाची इथे रवानगी केली आहे. आणि मिर्झा राजांना शिवाजीशी तहच करणं असेल तर तहातील मुख्य अटी आपल्याला कळवून मला जल्दीनं परत बोलावलंय. कोणत्या अटी? शिवाजी भोसलेंनी आपल्या ताब्यातील मुख्य व मजबूत असे 23 किल्ले आणि त्याच्या लगतचा 40 लाखांचा मुलूक मुघल बादशाहीस द्यावा. 1. शिवाजी भोसलेंनी आपला 9 वर्षाचा मुलगा संभाजी यास नोकर म्हणून मिर्झा राजांच्या हाताखाली पाठवावा. 2. आणि शिवाजी भोसलेंनी औरंगजेब बादशाहांच्या चाकरीतच आयुष्य कंठायचं कबूल करून आग्र्यात बादशाहांच्या पुढं संभाजीसह मुजऱ्याला दाखल झालं पाहिजे. ही 3री अट आहे. शिवाजी राजे भोसले आणि औरंगजेबाचा चाकर? हा चाकर. शहनशाह औरंगजेब बादशाहांचं नाव ऐकतात आदिलशाह कुतुबशाह सारखे बादशाह जिथं थरथरारून जातात तिथे शिवाजी म्हणजे किस चिडिये का नाम. राजाजी, दिलेर खान साहेबांची मर्जी आपल्याला कळवली आहे. त्या अटीभर हुकूम भोसल्यांनी तह मांडला तर ठीकच, नाही पेक्षा पुरंदरच्या बाले किल्ल्यावर मिर्झा राजे तोफा रखून तयार आहेतच. किल्ल्यात भोसल्यांचे आणि मोठमोठ्या सरदारांचे कबिले अडकून पडलेत याची शिवाजी भोसल्यांना याद असेलच. आपणही बादशहाच्या मिठाचे मिंधे असलात तरी ह्या बाडग्याप्रमाणे कृतज्ञ काळसर्प खास नाही. आपणच सांगा की 23 किल्ले आणि 40 लाखांचा मुलूक देऊन मोगलांचं मांडलिकत्व पत्करल्यावर या मतधर्म संरक्षक शिवाजीला चाकरीच्या मुजऱ्यासाठी आग्र्यास बादशहा पुन्हा गर्दन नको ना चुकवायला? चुकवली पाहिजे. शिवाजी राजे संभाजीसह आग्र्यास जातीनं दाखल होऊन अलगद बादशहांपुढे आपण आपली गर्दन झुकवली पाहिजे. कोणी बाडगा बरळला म्हणून नव्हे तर बादशहांचीच अव्वल पासून तशी मर्जी आहे. बचपणी मुलाचं कौतुक म्हणून शहाजी राजांनी सहजी आम्हाला विजापूर दरबारी नेलं असता तेथल्या आमिर उमरावांनी मुजऱ्यापायी आम्हाशी हुज्जत मांडली. प्राण गेला तरी 72 परंतु यवना पुढे गर्दन झुकवणार नाही असं बादशहाच्या तोंडावर वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी बजावणाऱ्या या शिवाजीनं आता आग्र्यास बादशाह पुढे गर्दन झुकवावी म्हणतात. भोसले, पोरपणाच्या त्या पोर खेळाचं शहाजी राजांकडे लक्ष देऊन तेव्हा कौतुक झालं म्हणून आता अशा थोरपणीही मुघल दरबारी तोच बाणेदारपणा दाखवत जात तर शिवाजी नावाचा कोणी एक थोर पुरुष या हिंदुस्थानात निपजला तरी होता की नाही याचा बादशाह मागमूसही करू देणार नाहीत. बादशहा जर आमच्या नामोनिशाणीची अशी पाळमुळं घडू लागला तर हिंदू म्हणून मिरवणारे तुम्ही सर्व राजे गंजीफात या राजांप्रमाणे गप्प बसाल असंच ना? मग इतका वेळ पाषाणालाच पाझर फोडायचा आम्ही प्रयत्न केला म्हणायचा. पाषाणाच्याच हृदयातून पाझर वाहत असतात तेव्हा तुमचा यत्न सफल झाला. शिवाजी भोसले, मानी पुरुषाला अपमान हा मृत्यू असला तरी राजकारणात जेव्हा स्वाभिमानाला जागा नसते तेव्हा मेणापेक्षा मऊ बनून आपला कार्यभाग साधण्यातच खरा मुत्सद्दीपणा असतो. या दाखल्यातनं मर्म ध्यानी घ्या आणि बादशांच्या चाकरीला मान्यता देऊन
हिंदू विरुद्ध हिंदू अशा या आपल्या भेटीमध्ये हा जयसिंग समतोल बुद्धीनं वागला, एवढं तरी श्रेय या वृद्ध राजपूत वीराला द्या, असं माझं आपल्याला कळकळीचं सांगणं आहे. ठीक आहे आपण आम्हाला वडिलांप्रमाणे आपल्या उपदेशाप्रमाणे चिमुकल्या संभाजीसह आग्र्यास जाण्यास आम्ही तयार आहोत. पण प्रत्यक्ष बापाचा कंठ ज्यानं पाण्या वाचून कोरडा पडला, पाठीवर पाय देऊन आलेल्या भावाला ज्यानं हाल हाल करून मृत्यू दिला, अशा त्या औरंगजेब बादशहाच्या दरबारी आमच्या जीवाला काही अपाय झाला. तुम्हाला काही अपाय होईल अशी शंका असेल तर याबद्दल आपण बेफिकीर असा. आपल्या संरक्षणाचा बोजा आम्हा शिरे. आग्र्यास माझा मुलगा रामसिंग आहे, तो आपली सर्व प्रकारे सरबराही राखेल. तसाच माझी बेटी राजकुंवर ही गुणांची फार मोठी चाहती असून तिला आपल्याबद्दल आदर आहे. शिवाजीराजे, आग्र्यास तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी सर्व राजपूत शक्ती एकवटून त्याचा प्रतिकार केल्याशिवाय हा राजा जयसिंग गप्प बसणार नाही. हे या वीर राजपूताचं आपल्याला वचन आहे. ठीक आहे तहनामाले हवा. आजवर जे जे काही म्हणून ह्या शिवाजीनं साध्य केलं त्या सर्वावर जगदंबेच्या नावानं सहीनं उदक सोडतो आणि 9 वर्षांच्या चिमुकल्या संभाजीसह चाकरीच्या मुजऱ्या करता आग्र्याची वाट तुडवतो. मात्र विश्वातल्या सर्व पुण्यशक्तींचं स्मरण करून आपण एकदा मायेच्या कळकळीनं या शिवाजीला आशीर्वाद द्या म्हणजे शिवबा, तुम्ही आम्हाला पोटच्या पुत्राहूनही अधिक प्रिय आहात. पुत्राचं दुःख त्याच पित्याच्या यातना. विश्वातील यक्ष यावत पुण्य शक्तीचं चिंतन करून मायेच्या कळकळीनं मी आपणास आशीर्वाद देतो की बादशांच्या मुलाखतीनंतर आपण आताहूनही अधिक थोर होऊन दक्षिणेत परत आलेले या दुनियेच्या दृष्टीस पडा.